नमस्कार, स्वामीज किचनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी कशी बनवायची आणि ही साबुदाणा खिचडी ना उपवासासाठी अगदी मोकळी, दाणेदार आणि झटपट होणारी साबुदाणा खिचडी आहे. ही खिचडी इतकी स्वादिष्ट लागते की उपवास नसतानाही पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा तर ही साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला ना 2 कप भिजत घातलेला साबुदाणा लागणार आहे. हा साबुदाणा ना रात्रीच भिजवून ठेवायचा त्यामुळे छान भिजतो. सोबतच इथं मी 2 बटाटे घेतले आहे छान कापून. मिरची घेतली आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतले आहे 1 वाटी. ही मिरची ना मी थोडी जास्त घेतली आहे कारण ही फिक्कीवाली मिरची आहे. तिखट नाही आहे अजिबात त्यामुळे मी थोडी जास्त घेतली आहे. आता सर्वात आधी ना आपल्याला शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे ना साबुदाणा खिचडीला मस्त अशी चव येते एकदम छान चव येते. जेवढे आपण शेंगदाणे छान भाजणार ना मीडियम गॅसवर, तेवढी छान चव आपल्या साबुदाणा खिचडीला येते. तर इथं बघा आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत. ते थंड करायला ठेवते आणि तोपर्यंत आपण फोडणी द्यायला घेऊया. तर इथं बघा थोडंसं तेल घेतलं आहे कढईमध्ये. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं, कापून घेतलेल्या मिरच्या घालायच्या, कापून घेतलेले बटाटे घालायचे आणि हे बटाटे ना मी उकडलेले नाही आहेत. तसेच डायरेक्ट कापून घेतले आणि इथं आता तेलामध्ये होऊ देते याला. आता लवकर व्हावे ना आपले बटाटे लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी इथं थोडं मीठ घातलं आहे. त्यामुळे बटाटे लवकर शिजतात आणि आता झाकण ठेवून याला मस्त वाफ काढून घ्यायची म्हणजे आपले बटाटे ना लवकर शिजतील. मध्ये-मध्ये थोडासा चमचा फिरवत राहायचा बटाट्यांना नाहीतर बटाटे खाली लागतात. तर इथं बघा असं मध्ये-मध्ये थोडंसं चमचा फिरवून घेतला. परत झाकण ठेवून ना शिजेपर्यंत बटाटे मस्त झाकण ठेवून दिलं आहे. आता बघा आपले बटाटे शिजले का बघूया. तर असे दाबून बघायचे चमच्यानी. शिजले असतील तर नंतर साबुदाणा घालायचा आहे आपल्याला इथं. तर इथं बघा मी चमच्यानी असं दाबून बघितला बटाटा तर छान शिजला आहे. आता आपण ना साबुदाणा घालायचा आणि हा साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकला होता कारण रात्रभर छान भिजतो आणि मस्त मऊ होतो. त्यामुळे ना साबुदाणा खिचडी पण खूप छान मऊ मोकळी होते. आता हा साबुदाणा टाकल्यानंतर ना परतून घ्यायचा पूर्ण बटाटे मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. 1 सेकंदसाठी असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि नंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ना, ते मी मिक्सरला फिरून घेतले आहे. त्याचं कूट करून घेतलं. आता ते घालायचं आणि कूट पण छान साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं मी ना थोडंसं लाल तिखट टाकते कारण मला ना ही साबुदाणा खिचडी अशी मस्त तिखट, झणझणीत आवडते. त्यामुळे मी ना एक्स्ट्रा थोडंसं लाल तिखट टाकते आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथं बघा थोडंसं शेंगदाणा कूट मला कमी वाटलं होतं म्हणून मी परत टाकलं थोडं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता बघा चवीपुरतं मीठ घालते आहे. थोडंसं तिखट घालते आहे, कारण मला ना मस्त तिखट अशी साबुदाणा खिचडी आवडते, त्यामुळे मी इथं वरून थोडं तिखट घातलं आहे. तुम्हाला नसेल जास्त तिखट हवी असेल, तर फक्त हिरवी मिरची घातली तरीही चालतं. आता हे तिखट पण मस्त व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जास्तच जर कोरडा असेल ना साबुदाणा, तर थोडासा पाण्याचा शिपका दिला तरीही चालते आणि लास्टला मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढायची. त्यामुळे आपला साबुदाणा अजून छान फुलतो आणि मऊ होते आपली ही साबुदाणा खिचडी. आता बघा लिंबाचा रस पण छान व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता झाकण ठेवून ना याला मस्त अशी वाफ काढून घेते. म्हणजे आपला साबुदाणा मस्त असा फुलतो, मोकळा होतो आणि मऊ पण होतो. तर इथं बघा किती मस्त अशी साबुदाणा खिचडी आपली रेडी झाली आहे. एक वाफ काढली की पुरेसं आहे. आता इथं बघा मस्त दाणेदार, मोकळी, मऊ अशी साबुदाणा खिचडी रेडी झाली आहे. आता सर्व्ह करायला घेऊया. आषाढी एकादशीला ना आमच्या इथं अशी ही साबुदाणा खिचडी आणि याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी करतात. तर तुम्हाला पण शेंगदाण्याची आमटीची रेसिपी पाहिजे असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला शेंगदाण्याची आमटी पण दाखवेल आणि या साबुदाणा खिचडीसोबत तुम्ही ती आमटी किंवा दही आणि लिंबू असं तुम्ही खाऊ शकता. तर इथं बघा आपली ही साबुदाणा खिचडी रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.